व्यक्ती व चेहरा खुलून दिसण्यासाठी चेहऱ्यानुसार केश रचना करा, त्यामुळे सौंदर्यामध्येही भर पडते. सौंदर्य तज्ञ अश्विनी संगा कुरापाटी. पद्मशाली सखी संगमतर्फे महिलांसाठी केशरचना कार्यशाळेचे आयोजन. सोलापूर. प्रत्येक सणांच्या निमित्ताने किंवा कार्यक्रमात महिलांना नटणे भारी हौस असते. घरातील कामांबरोबर स्वतःला वेळ देणे महत्त्वाचे आहे. स्त्रियांना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घरातील प्रत्येक कामांसह सदस्यांची काळजी घ्यावी लागते. त्यातूनही स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे महत्त्वाचं असून घरच्या घरी नटणे किती महत्त्वाचे आहे. प्रत्येक वेळी ब्युटी पार्लरमध्ये जाणे म्हणजे पैशाचा व वेळेचा अपव्यय होतो. म्हणून केशरचना किंवा स्वतःसाठी असलेल्या कुठल्याही कार्यशाळेत वेळ काढून सहभागी व्हावेत. यामुळे स्वतःचाच फायदा होतो. त्यासोबत स्वतःच्या चेहऱ्यानुसार केशरचना केल्याने चेहरा खुलून दिसतोच, त्यामुळे सौंदर्यामध्येही भर पडते, असे सौंदर्य तज्ञ अश्विनी संगा कुरापाटी यांनी पद्मशाली सखी संगमच्या वतीने हेअरस्टाईल केशरचना कार्यशाळेच्या आयोजनाप्रसंगी सांगितले. सोलापुरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संगमच्या वतीनं पूर्व भागातील येल्लालिंग मठाजवळील सुवी सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकारी स्मिता नडीमेटला, माजी नगरसेविका राधिका पोसा, रोझा पिस्के आणि पद्मशाली सखी संगमच्या अध्यक्षा कल्याणी पेनगोंडा यांची प्रमुख उपस्थिती होती. हा कार्यक्रम श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन व पद्मशाली सखी संगमचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. अश्विनी संगा कुरापाटी यांनी झालेल्या कार्यशाळेत एकूण 5 प्रकारात केशरचना शिकवल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहखजिनदार हेमा मैलारी, खजिनदार गीता भूदत्त यांनी तर स्वागत कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष सविता येदूर यांनी केले. यावेळी सचिव रुचिरा मासम, सहसचिव वनिता सुरम, समन्वयिका पल्लवी संगा, सदस्या पद्मा मेडपल्ली, रुचिता मार्गम, पद्मशाली युवक संघटनेचे माजी सचिव मनोज पिस्के उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फाउंडेशनचे सदस्य वैकुंठम जडल, ओमसी पल्ली आदींचे सहकार्य मिळाले. आजकाल प्रत्येक छोट्या मोठ्या समारंभामध्ये बायकांना त्याच्याविषयी सगळ्यांची खूप हौस आणि त्याहून जास्त त्यांच्या सौंदर्यामध्ये भर पडण्यासाठी केशरचना करणं हे फार गरजेचं ठरलेलं आहे. तर मला काय म्हणायचं आहे की प्रत्येक स्त्रीला त्यांच्या कुटुंबासाठी तेवढाच वेळ द्यावा. सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर मुलं बाळ सगळं सांगितल्यानंतर त्यांना त्यांच्या